आता काय ते तर बघू आम्ही थकलो, आश्वासनं घेऊ थकलो, आता नवीन आले चान्स द्यायचा असं अशी इच्छा आहे. आपलं एक मत हे राष्ट्राचं भवितव्य घडू शकते, त्यामुळे प्रत्येकाने मतदानामध्ये हिरडीने सहभाग घ्यावा. मनातला काय सांगते लोकांचं, काही म्हणते काही आणि करते काही. दिनेश बोबे सच्चे शिवसैनिक आहे आणि अगोदरपासून ते रुग्णासाठी, अनाथासाठी आणि इरविनच्या बाजूला त्यांचं हे एक आझाद मंडळ आहे. त्या मंडळामध्ये नेहमी रुग्णांना जेवणाची सोय करतात, अपंगांना मदत करतात. शेतकरी पुत्र आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि गरीब कुटुंबातून आलेले असल्यामुळं आम्हाला जे माहिती आहे की ते ग्रामीण एरियातले आहेत आणि छोट्या पदापासून तर खासदारकीपर्यंत ते गेलेले आहेत. ज्या सांगायच्या योजना आहे ते काहीच करत नाही. ते देव धर्म येते लावून माणसाले मॅट करून ठेवते, दुसरं काही नाही त्याच्यापाशी. मुद्दा काय आता सध्या. नमस्कार मंडळी, लोकसभा 2024च्या या निवडणुकीच्या प्रचारार्थ आता खूप रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आम्ही अमरावती मंडल न्यूज आम्हीसुद्धा आमच्या कामाचा जोर वाढवलेला आहे आणि आता आम्ही आहोत नेरपिंगळाई येथे. जाणून घेऊया या नेरपिंगळाईच्या लोकांच्या मनामध्ये कोणतं जनमत आहे. काही वयस्क मंडळी इथे आहेत. कुणाच्या नावाची चर्चा आहे नेरपिंगळाईमध्ये? त्या रवी राणाची ऐकून राहिलो. रवी राणा की नवनीत राणा? नवनीत राणा. अजून हे बळवंत वानखडे आहे, दोघात आहे हाईट. दोघात आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं की तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण असेल यांच्यापैकी? हे रवी राणा. रवी राणा. नवनीत राणा. नवनीत राणा. नवनीत राणा यांनी कोणकोणते विकास कामं केले आहेत? आता ते हँडलच आहे ना बा, आम्ही शेतकरी माणसं कुठं ध्यानात ठेवा एवढं. ज्यावेळी शेतकऱ्याचे विकास करत आहे त्यावेळी बच्चूभाऊ करत आहे काम. हे जे आमचे दादा आता नेते आहे, कोणते नेते आहे तुमचे? आमचे नेते दिनेश भाऊ बुब, ते सर्व काम करत आहे. ते रुग्णसेवक वगैरे सर्व काम परिस्थित करत आहे. नेरपिंगळाई कोणती त्यांची तकलीफ नाही, त्यावेळी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही आम्ही. बस. ग्रामीणमध्ये कसा प्रचार चालू आहे त्यांचा? ग्रामीणमध्ये चांगला प्रचार चालू आहे त्यांचावाला. त्यांनी चांगले पण काम केले. रुग्णसेवक आहे. किती सभा लागल्या ग्रामीणमध्ये त्यांच्या? ग्रामीणमध्ये सभा तर माहीत नाही, पण तेवढे बच्चू कडू आले होते का बच्चू कडू प्रचारासाठी आले होते, पण त्यांनी शेतकऱ्यासाठीच महत्त्व दिलं आम्हाला. आम्ही शेतकरी आहे, आम्हाला शेतकऱ्याचा प्रचार पाहिजे, आम्हाला कोणाचा नाही पाहिजे. आता चर्चेचा विषय म्हटलं म्हणजे कसा आहे, सर्वात जास्त दिनेश भाऊ आहे. म्हणजे शेतकऱ्यासाठी, अपंगासाठी जे बच्चूभाऊ धावतात आणि त्यांचं खरोखर एक कार्य आहे. आणि दिनेश भाऊ हे पक्षाच्या असा सिम्बॉल न घेता दिनेश भाऊ हे सच्चे शिवसैनिक आहे आणि अगोदरपासून ते रुग्णासाठी, अनाथासाठी आणि इरविनच्या बाजूला त्यांचं हे एक आझाद मंडळ आहे. त्या मंडळामध्ये नेहमी रुग्णांना जेवणाची सोय करतात, अपंगांना मदत करतात. त्याच्यामुळं दिनेश भाऊ हे चांगले राहील. आणि जवळपास बच्चूभाऊंनी 70 सभा घेतल्या आपल्या मतदारसंघात. 70 सभा घेतल्या. त्यांचं टार्गेट आहे 100 सभा घ्यायचं आणि ते 2-3 दिवसात होऊन जाईल. होऊन जाईल. कशा पद्धतीचा लोकांचा रिस्पॉन्स मिळतो आहे या नवीन चेहऱ्याला? रिस्पॉन्स कसा, आता जे यंग जनरेशन आहे त्यांना बदल पाहिजे आणि जो काम करणारा नेता आहे त्यांना जनता मत देईल 100%. खरं आहे. दिनेश भाऊ दिसते. दिनेश भाऊ. हां, दिनेश भाऊ. जो पक्ष आमचा आहे त्या पक्षावर जाऊ आम्ही. काँग्रेस आहे, भाजप आहे, प्रहार आहे, हा 3 पक्ष आहे. कोणत्या पक्षाला समर्थन देणार? समर्थन तर आम्ही आता वेळेवर पाहू. सध्या तर काही नाही आहे. काहून का ज्यानं कामं नाही, आता नवनीत राणा बहीण ताईनं कामच नाही केले आमच्या इकडे. गरीबाले काहीच नाही दिलं. पण तिकडे तर खूप म्हटलं जातं की ह्या गरिबांची मदत करतात, गरिबांसाठी सगळं करतात. 5 वर्ष राहिले आहे, त्या काहीच नाही. गरीबाला काहीच नाही. फोकटचं अनाज भेटून राहिलं, बाकी काय भेटून राहिलं त्याले. ते केंद्राकडून भेटून राहिले. मग काय आहे आता त्याचं सांगावं तुम्ही. बळवंत भाऊ वानखडे. आणि बाकीचे उमेदवार आहे, पण आमच्या इथं राणाताईबद्दल जे नाराजी आहे त्याच्यामुळं त्यांना तर एकदम 3ऱ्या नंबरात वोटिंग राहील आमच्या इथं. कसल्या प्रकारची नाराजी आहे त्यांच्याबद्दल? एक म्हणजे त्यांनी कसं आधी जेव्हा 2019ची निवडणुकीच्या वेळेस त्यांनी म्हटलं होतं की मी या पक्षासोबत जाणार नाही, BJP सोबत, आणि मोदीजींना त्या वेगवेगळ्या प्रकारे बोलल्या होत्या. त्यानंतर आता त्या 19ची निवडणूक जशा निवडून आल्या तशा त्या मोदीच्या याच्यात जाऊन बसल्या, BJP सोबत जाऊन बसल्या आणि जे बोलतात त्याच्यावर ठाम राहत नाही. त्याचप्रमाणे आमच्या नेरचा जो प्रॉब्लेम होता रस्त्याचा, त्यासाठी ह्या खासदार असताना
यांनी केंद्रातून यांच्या एका शब्दावर ज्या गोष्टी होऊ शकल्या असत्या त्यांनी त्या केल्या आणि हा रस्ता जर मोठा झाला असता तर नेरपिंगळीकरांसाठी खूप सोयीची गोष्ट झाली असती. तर असे जे सामान्य माणसाचे सामान्य मुद्दे आहे त्या गोष्टीवर राणाताई कधीच बोलत नाही. त्यानंतर शेतकऱ्याच्या मुद्द्यावर राणाताई कधीच बोलल्या नाही. त्याचप्रमाणे त्यांचं महागाई किंवा सिलेंडरचे आहे, पेट्रोलचे प्राईज आहे याबद्दल कधीच राणाताई काहीच बोलल्या नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या निरपिंगळी आणि हा जो कोरडवाहू पट्टा आहे या पट्ट्यात आमचं जे पीक विमासारखी जी योजना आहे प्रधानमंत्र्यांची, तर हा पीक विमा आमच्या इथं अजूनही भेटला नाही, की जो फडणवीस साहेब आणि BJP म्हणत होती. मग या लोकांना पुन्हा निवडून द्यायची, पुन्हा संधी द्यायची ही इच्छा कोणाचीच निरपिंगळीकरांची नाही आहे. बरं, मग आपल्या उमेदवार तुमचा जो उमेदवार आहे बळवंतजी वानखेडे यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला कामाच्या? शेतकरी पुत्र आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि गरीब कुटुंबातून आलेले असल्यामुळं आम्हाला जे माहिती आहे की ते ग्रामीण एरियातले आहेत आणि छोट्या पदापासून तर खासदारकीपर्यंत ते गेलेले आहेत. त्यांना समस्येची जाण आहे आणि सामान्य व्यक्ती आहे त्या म्हणजे सामान्यासारखा मिळतो प्रत्येकांना आणि कोणालाही जाऊन त्यांच्याशी संपर्क साधता येते. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आज विधानसभेत ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं आहे त्या पद्धतीनं जर त्यांनी केंद्रातही सरकार आल्यानंतर काम केलं तर आमच्यासाठी ते चांगली गोष्ट होईल. बघा, पूर्ण देशामध्ये म्हटलं जातं आहे मोदी लाट आहे, मोदी लाट आहे, अबकी बार 400 पारचा नारा ते लोक लावत आहे. तर मग अशा याच्यामध्ये आपल्या उमेदवाराला तुम्ही कुठे पाहता? नाही, मोदी लाट ही फक्त मीडियाची आहे. जे गोदी मीडिया आहे यांच्यामध्ये फक्त मोदी लाट आहे. सामान्य व्यक्तीमध्ये जे प्रश्न आहेत त्यांचे त्या प्रश्नांबद्दल खूप तीव्र नाराजी आहे मोदींबद्दल. आणि 10 वर्षात ज्या पद्धतीनं आता जे भक्तगण तयार झालेले आहेत मोदींचे त्यांच्या थ्रूच या गोष्टी बोलल्या जातात की मोदी लाट आहे आणि मोदी आहे तर मुमकिन आहे वगैरे सारख्या ज्या घोषणा आहेत ह्या आज हवेत विरलेल्या आहेत. इतकंच नाही तर मोदींची हवा विरलेली आहे हे गडकरी साहेबांच्या प्रचारातून दिसून पडलेलं आहे की त्यांनी म्हटलं होतं की मला प्रचार करायची गरज नाही आहे, पण त्यांची किती प्रचार आणि निवडणुकीच्या दिवसापर्यंत त्यांना प्रचार करावा लागला याच्यातच त्या सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत की त्यांची कुठलीही लाट नाही आणि काहीच नाही आहे. कोणाच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे? इथे तर बळवंत वानखडेची आणि बाकीचे उमेदवार बाकी कमी राहील मागे राहतील. बरं, कोणकोणते उमेदवार या गावापर्यंत पोहोचले आतापर्यंत? राणा आतापर्यंत बच्चू कडूचे उमेदवार पोचले. राणा मॅडम नाही आले अजून. आणि आनंदराज आंबेडकर येऊन गेले. ते येऊन गेले. बरं, आनंदराज आंबेडकर, बच्चू कडू यांचा या काँग्रेसच्या उमेदवारावर किती प्रभाव पडू शकतो? याचा थोडाफार प्रभाव पडू शकतो काँग्रेस. काय असं तुम्हाला वाटतं की तुम्ही काँग्रेसच्याच मागे जावं असं का बरं तुमच्या मनामध्ये आहे? म्हणजे आतापर्यंत जे राणाबाईवर किंवा या BJP सरकारवर जी नाराजी आहे शेतकऱ्याच्याबद्दल, बाकीचे कापसाच्या भावाबद्दल, बेरोजगार फार प्रभाव वाढत चालला आहे इथे. त्याच्यामुळे नाराजी. बळवंत वानखडे. आणि बाकीचे उमेदवार नाही, त्यांचं कोणाचंच नाही. पण इथे तर थोड्या वेळापूर्वी मी दिनेश भाऊ बुब यांच्या पण प्रचाराची चर्चा ऐकली. मग त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं? म्हणणं काय, आता केंद्राचं इलेक्शन आहे, जनता केंद्रातल्या आता सध्याचे विरोधी पक्ष आहे आणि सत्ताधारी पक्षाचे घटना बदलवण्याचा विचार करत आहे किंवा सांगत आहे लोकायले. तर बाकीचे छोटे मोठे पक्ष तिथं जाऊन तर काही विरोधी पक्षाचं काम करू शकत नाही. म्हणून बळवंत वानखडे असा आता एक उमेदवार आहे का तो केंद्रातून कमसे कम आपली लढाई हे सामान्य जनतेचे जे संविधान आहे, संविधानाची लढाई जी आहे तर तो एक व्यक्ती आता करू शकते. यावर काही त्या सांगायच्या योजना आहे ते काहीच करत नाही. ते देव धर्म येथे लावून माणसाले मॅट करून ठेवते. दुसरं काही नाही त्याच्यापाशी. मुद्दा काय आता सध्या, नाही तर मग ह्या 5 वर्षात लय काही करायला पाहिजे. तो केवढी जनता बेरोजगार झाली का आता काही विचारू नका तुम्ही. चर्चा मॅडम अशी आहे की मागच्या वेळेनं जे अपक्ष उमेदवार होते रवी राणा त्यांनी अपेक्षेप्रमाणे काम केलं नाही आणि कोणता निधी वगैरे आमच्या गावापर्यंत तर आम्हाला आला नाही. म्हणजे 5 वर्षात कधी भेट नाही झालं नाही, काही नाही आहे. म्हणून जे काँग्रेसची पहिली सत्ता होती तेच व्यवस्थित होती आणि आमचा फुल सपोर्ट आहे बळवंत वानखेडे. आम्ही बिनधास्त बळवंत वानखेडे चालवत आहे. त्यांना बळवंत वानखेडेला तुमचा सपोर्ट आहे. बरं, तुम्हाला त्यांच्याकडून काय विकास कामाच्या अपेक्षा आहेत? कामाच्या अपेक्षा म्हणजे मॅडम आता महागाई जेवढी वाढली आहे, म्हणजे या BJPचं राज्य जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून महागाई जेवढी वाढलेली आहे तर पेट्रोल म्हणा, डिझेल म्हणा आणि ज्या मूलभूत गरजा आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीवर GST लावण्यात आलेली आहे. इवन की जो आपण मरणाचा कपडा आहे आपला, जो खाद्यवस्तू झाल्या, दूध, पनीर वगैरे जेवढ्या काही वस्तू होत्या त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर GST लावण्यात आलं. आणि मेन म्हणजे पेट्रोलची गोष्ट सांगतो मी मॅडम, जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा काँग्रेसची सत्ता असताना आंतरराष्ट्रीय बाजारात तेव्हा काँग्रेसची सत्ता असताना जे खाद्यतेल म्हणजे जे खनिज तेल आहे म्हणजे जे कच्चं तेल आहे ते 118 रुपये समथिंग बॅरल होतं. म्हणजे एक बॅरल 118 रुपयानं मिळत होतं.
तेव्हा त्या एवढं महाग असून पेट्रोल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल महाग असून आपल्याला इथं स्वस्त मिळत होतं. म्हणजे मी जेव्हा बाईक चालवणं सुरुवात केली होती तेव्हा मला माहिती आहे का तेव्हा 50 ते 55 रुपये लिटर पेट्रोल मिळत होतं. आता तेच जर पेट्रोल बघितलं आपण तर ते पेट्रोल मॅडम जवळपास आता 102 104च्या समथिंग आहे. आणि म्हणजे मेन गोष्ट याच्यावर असं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट वेगळं टॅक्स द्यावं लागते याच्या गोष्टीवर आणि स्टेट गव्हर्नमेंट वेगळं टॅक्स घेते. म्हणजे जेवढ्या रुपयात आपल्याला पेट्रोल भेटायला पाहिजे वास्तविकता आता जर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचं जर टॅक्स वगळता जर पेट्रोल जर भेटतं म्हटलं आपल्याला तर 40 ते 45 रुपये लिटर भेटायला पाहिजे ह्या भारतातल्या जनतेले. पण सेंट्रल गव्हर्नमेंटचं जवळपास 30 रुपये टॅक्स एका लिटर मागं आणि स्टेट गव्हर्नमेंटचा असा 20 रुपये असं समथिंग मला एवढं काही कन्फर्म माहीत नाही असा एका लिटर मागं साधारण व्यक्ती हा 50 रुपये टॅक्स देऊन आला. एका लिटर मागं 50 रुपये टॅक्स कायले म्हणजे 50% टॅक्स झाला मॅडम तो. आणि 50 म्हणजे ज्या पेट्रोलची किंमत 50 रुपये असायला पाहिजे त्या पेट्रोल आता साधारण माणूस म्हणजे 200 रुपये रोजाना जाणारा माणूस तो 100 रुपयाचं पेट्रोल टाकू राहिला डिझेल टाकू राहिला. याचं कारण असं का सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्ही मिळून जवळपास 50 रुपयाचा टॅक्स घेऊन आला एका लिटर मागं. पण ग्रामीणमध्ये आज जनमत जाणून घेण्यासाठी निघालो आहे. सकाळपासून जनमत जाणून घेता घेता आम्ही पोहोचलो आहे आता लेहगावमध्ये. जाणून घेऊया की लोकसभा निवडणूक 2024चा या लेहगाववर काय परिणाम झालेला आहे आणि इथले लोक कुणाच्या बाजूचा कौल देतात जाणून घेऊया त्यांच्याच मुखातून. इथे माझ्यासोबत एक काका आहेत जे लेहगावचे आहेत. पंजाब आहे जास्त. पंजाची आहे. बरं बाकीचे उमेदवार फिरतात ना. प्रचारासाठी येतात. प्रचारासाठी येतात. आता शेवटच्या 4 दिवसामध्ये काही प्रचाराचा जोर दिसतो का? पंजाचा जोर दिसतो जास्त. पंजाचा जोर दिसतो. आमच्या इकडे भरवंत वानखेडची परिस्थिती आहे. नाही आता काय ते तर बघू आम्ही थकलो आश्वासन घेऊ थकलो. आता नवीन आले चान्स द्यायचा हवा असं इच्छा आहे. लोकसभेची परिस्थिती जाणून घेता तर बळवंत वानखडेच चालेल आमच्याकडे. आणि बाकीच्या उमेदवारांचा प्रचार काहीच नाही मॅडम, शून्य. बळवंत वानखडेच आहे मॅडम. बळवंत वानखेडे. हां पण तुमचं काय म्हणणं आहे या लोकसभा निवडणुकीबद्दल? कुणाची हवा चालू आहे तुमच्या गावात? आमच्याकडे दिनेश भाऊ प्रहारचे कार्यकर्ते. प्रहारचे कार्यकर्ते. लोकसभेची आता 2 इकडे चर्चा आहे पंजाब आणि भाजप. त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या उमेदवारांचा नाही बाकीचं काही नाही आहे फक्त 2 चालू आहे. 2 चालू आहे. मला काय वाटते कुणाची हवा जास्त आहे? आम्हाला हवा म्हणजे भाजपची. भाजपची. का बरं भाजपचीच हवा आहे? भाजपची म्हणजे समोर कामं चांगले वाढवून राहिले म्हणून का चालू आहे बा. तर लोकांचा आरोप आहे की भाजप काही कामच नाही करून राहिलं. काय म्हणणार आपण? असं आहे एक म्हणजे हे मत असते. तुमचं मत आणि माझं मत फरक पडत ना. काय कामं केले भाजपाने असं वाटतं? भाजपाने बरेचसे कामं केले. रोड चांगले पाणी ते विजा घरकुलं भरपूर देऊन राहिले. तुम्हाला असं वाटतं हे सगळे कामं भाजप सरकारने केलेले आहेत? हा भाजप सरकारनंच केले. पुढे पण तुम्हाला अपेक्षा आहे की सगळे कामं चांगले होईल बा असं वाटतं. सामान्य जनतेला मी हेच आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी या आपल्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये 100% मतदान करा. आपलं एक मत हे राष्ट्राचं भवितव्य घडू शकते. त्यामुळे प्रत्येकाने मतदानामध्ये हिरडीने सहभाग घ्यावा. दोनोंची हवा आहे. पंजाची आहे आणि कमलची आहे. आणि सिटी आहे मधात थोडीशी. सिलेंडर मधात एकदम मागून. अच्छा चारच लोकांच्या नावाची चर्चा आहे. हो. तुम्हाला काय वाटते कोण पुढे जाईल? गेले जास्त ऑटोमेशन तो समोर येईल. लेगावचे लोक कुणाचा कौल देतील? मनातला काय सांगते लोकांचं काही म्हणते काही आणि करते काही.